नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जाओ आणि मुख्य म्हणजे वाचनाची गोडी लावणारं जाओ. कारण वयमचं ब्रीदवाक्यच आहे, वाचनातून विचार आणि विचारातून विकास. दरवर्षी आपण जानेवारीच्या अंकापासून काही ना काहीतरी नवीन सदरं तुमच्यासाठी वाचनाला घेऊन येतो. मुळात ही नवीन सदरं आणण्यामागचा उद्देशच हा असतो की तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती व्हावी. यावर्षी आम्ही असंच एक हटके सदर घेऊन आलो आहे. त्याचं नावच आहे कुछ तो हटके. तर या सदरामध्ये काय असणार आहे? विविध करिअर संबंधीची माहिती असणार आहे. बरं, ही नेहमीची करिअर नाही आहेत हा. कोणाला डॉक्टर व्हावंसं वाटतं, कोणाला इंजिनियर व्हावंसं वाटतं, पण सगळ्यांनाच हे शक्य नसतं. कारण आर्थिक स्थिती, बौद्धिक क्षमता अशा अनेक अडचणी येत असतात. म्हणून आम्ही कुछ तो हटकेमध्ये अशी करिअर घेऊन येणार आहोत जी करिअर तुम्हाला उपयोगी पडतील आणि अशी वेगवेगळी करिअर आहेत याचीसुद्धा तुम्हाला माहिती होईल. तर आजचं करिअर आहे RJ अर्थात रेडिओ जॉकी. तर आज आपण मिरची RJ ज्ञानेश्वरी वेलणकर हिच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत RJ या करिअरविषयी सविस्तरपणे. तर सुरुवातीला मी ज्ञानेश्वरी तुझं स्वागत करते आणि तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खूप धन्यवाद आणि आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. खरं तर आज आपण वेगळ्या भूमिकेमध्ये आहोत. तू नेहमी इथे असतेस आणि गेस्ट इथे असतात, पण आज तूच गेस्ट आहेस. मला खूप वेगळं आहेस. RJ, जसं मी प्रस्तावनेमध्ये म्हटलं की आपण वेगळ्या कुछ तो हटके करिअरबद्दल याच्यामध्ये चर्चा करतो आणि सध्या RJ हे करिअर गेल्या एक 8-10 वर्षापासून खूप म्हणजे माहिती झालं आहे बऱ्याच लोकांना. सुरुवातीला ह्याची फार माहिती नव्हती. आकाशवाणी केंद्र एवढ्यापुरतं ते सीमित होतं. मी सुरुवातीला विचारेन की RJ होण्यासाठी काय शिक्षणाची गरज असते आणि एखाद्याला वाटलं की माझा आवाज चांगला आहे, मला छान बोलता येतं आणि मला वाटतंय की मी हे करू शकतो, पण माहिती नाही आहे की कसं जायचं या इथपर्यंत RJ होण्यासाठी. तर त्याबद्दल आम्हाला सुरुवातीला सविस्तर सांग ना थोडंसं. खरं तर RJ बनण्यासाठी असा कोणता एक अभ्यासक्रम नाही आहे. अर्थात आता अनेक असे कॉलेजेस आहेत जिथे असे काही कोर्सेस आहेत, अभ्यासक्रम आहेत, वर्कशॉप्स आहेत, जिथे ते म्हणतात की तुम्ही हा कोर्स करा मग तुम्ही RJ व्हाल. पण माझ्या अनुभवातून मला हे सांगावंसं वाटेल की प्युअरली तुमच्यात किती क्षमता आहे ह्यावरती हे अवलंबून आहे. म्हणजे खूपच मजेशीर वाटेल, पण मी करत होते CA आणि माझं IPCC पर्यंत मी क्लिअरही झाले. माझं फक्त आता इंटर्नशिप आणि फायनल CA एवढंच पेंडिंग होतं. पण त्याच दरम्यान मी महाराष्ट्र टाइम्ससाठी लिहित होते आणि त्यानंतर आकाशवाणीमध्ये थोडंसं काम करायला लागले आणि मला रिअलाइज झालं की नाही, मला इथेच जास्त मजा येते. अभ्यासात मी खूप चांगले असल्यामुळे मी फेलही होत नव्हते, त्यामुळे माझ्याकडे असं कोणतंही कारण नव्हतं की मी का सोडतेय वन फाईन डे. पण मी विचार केला की जर मला माझी एनर्जी इन्व्हेस्ट करायची आहे तर मग मी अशाच ठिकाणी करेन जिथे मला पुढे जाऊन काहीतरी करायचंय, राईट. पण त्यानंतर मग मी मास्टर्स केलं कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये आपल्या युनिव्हर्सिटीमधून, विद्यापीठातून, आणि त्यानंतर मग रेडिओ मिरची झालं माझ्या आयुष्यामध्ये. पण मला असं वाटतं की तरी सुद्धा मी सांगेन, खूप लोकांना असंही वाटतं की अरे RJ तर काय, माझा आवाज चांगला आहे तर मी RJ होऊ शकते. हो, मी खूप लोकांचे भ्रम आता तोडणार आहे हे सांगून की चांगला आवाज असणं आणि RJ तुम्हाला उत्तम होता येणं ह्यामध्ये फक्त 5% सिमिलॅरिटी किंवा कॉमनॅलिटी आहे. बाकी 95% तुम्हाला इतर अनेक गोष्टींचे स्किल्स आत्मसात करावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन तुम्ही रेडिओ जॉकी बनता. तुमचा आवाज सुश्राव्य आहे ही खूप छान गोष्ट आहे, पण ती फार वैयक्तिक आहे. त्याचा लोकांशी काहीही संबंध नाहीये किंवा त्याचा ह्या सिस्टीमशी काहीही संबंध नाहीये. अनलेस अँड अंटिल तुम्ही टेक्निकली किंवा नॉलेज बेस्ड सुद्धा सगळं शिकून घ्याल किंवा तुमच्याकडे ते असेल आणि त्या आवाजाचा वापर कुठे कराल तर ठीक आहे, मे बी RJ होऊन कराल. पण मला असं वाटतं की जर कोणाला ह्यात इंटरेस्ट असेल तर एक बेसिक मीडियामधली एखादी डिग्री असेल तर बरं पडतं. कारण एकतर आपल्याला त्या गोष्टीचा तितका सिरियसनेस येतो, आपण त्याला लाईटली घेणं बंद करतो आणि आपल्याला 4 अजून गोष्टी कळतात. सो BMM असेल किंवा मास्टर्स इन जर्नलिझम असेल, मीडिया असेल,
दिस हेल्प्स फॉर शुअर. आणि रेडिओ जॉकीचे तू जसं म्हटलंस तसे काही कोर्स पण असतात. काही कोर्सेस मी तरी म्हणजे हे अगदी आता झालेलं आहे. काही कॉलेजेसमध्ये फॉर एक्झाम्पल झेवियर्समध्ये ह्याचा एक कोर्स आहे ॲज फार एज आय नो. काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत जे हे शिकवतात, किंवा असे काही लोक आहेत जे व्हॉइस मॉड्युलेशन वरती वर्कशॉप्स घेतात वैयक्तिक पर्सनली. तर ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी शिकवतात. ओके. बरं, मला सांग, आता तू म्हटलंस की काही कौशल्य असावी लागतात, म्हणजे आपल्याकडे जर ती कौशल्य असतील तर आपण पुढे आपल्या आवाजाला किंवा आपल्यातल्या कलेला पुढे नेऊ शकतो. बरोबर. आरजे होण्यासाठी काय काय कौशल्य असावीत त्या विद्यार्थ्यामध्ये किंवा ज्याला कोणाला व्हायचंय त्याच्यामध्ये? म्हणजे स्वतःला पडताळून बघायचं झालं की मी इथे फिट आहे का किंवा फिट होऊ शकेन का, तर काय कौशल्य पाहिजेत? खूप लोकांना असं वाटतं की म्हणजे इव्हन मिरचीमध्ये सुद्धा जेव्हा लोक येतात इंटरव्ह्यूसाठी तेव्हा ते म्हणतात की मला आरजे बनायचंय कारण मी खूप बोलते, मला खूप बोलायला आवडतं म्हणून मला आरजे बनायचंय. तर मला असं सांगावंसं वाटेल की ज्यांना खूप बोलता येतं त्यांनी आरजे बनू नये. कारण आरजेस खूप वेळ रेडिओवर बोलत नाहीत. आम्हाला हार्डली काही मिनिटं मिळतात आणि त्या मिनिटामध्ये आम्हाला इतकं काहीतरी चांगलं बोलायचं असतं की जो ऐकणारा आहे तो एकदा आम्हाला ऐकेलच आणि त्याला पुन्हा आम्हाला ऐकण्याची इच्छा होईल आणि तो किंवा ती आमचं स्टेशन चेंज करणार नाहीत. सो खूप बोलता येतं तर आरजे बनू का? प्लीज नका बनू. कारण तुम्हाला खरंच कठीण जाईल स्वतःला आवरणं आणि त्या एका मिनिटाच्या फ्रेमवर्कमध्ये स्वतःला बसवणं. कुठे थांबायचं बोलताना हे ज्यांना कळतं त्यांनी जरूर आरजे बनावं, कारण इथे ते खूप महत्वाचं आहे. सो ते मला खूप महत्वाचं वाटतं. त्या व्यतिरिक्त आय फील की ज्यांचं लिसनिंग चांगलं आहे ते खूप चांगले आरजेस बनू शकतात. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आज खूप हा गैरसमज आहे लोकांचा की फक्त बोलता येतं तर अशी वाचाळ लोक फार आरजे छान बनू शकतील किंवा अशी आरजे लोक सतत अशी एनर्जेटिक आणि अशी बबली असतात तर तुम्ही बनू शकाल. तर असं नाहीये. मला असं वाटतं की तुम्हाला जे लोक कॉल करतात तुमचा शो सुरू असताना, तुमचे लिसनर्स, किंवा जर तुम्ही इंटरव्ह्यूज घेत असाल, आता पॉडकास्ट घेत असाल, आज आपण एका पॉडकास्टमध्ये आहोत, तर तुम्ही समोरच्याला किती छान ऐकताय आणि त्याच्या बोलण्यातून तुम्हाला कोणत्या गोष्टी पॅरलली पिकअप करता येत आहेत, तुमच्या डोक्यात स्टोअर करता येत आहेत आणि त्याचा वापर करून तुम्हाला पुढचा प्रश्न किंवा काहीतरी रेफरन्स किंवा काही वर्षांनंतर तुम्हाला परत तो रेफरन्स आठवून त्याला विचारता येतोय का, तर हे महत्वाचं आहे. सो हे स्किल जर तुमच्यामध्ये असेल तर काहीतरी उपयोग आहे. आता हे झाली कौशल्य आरजेची, पण आरजे ऍक्च्युली काम काय करतो? फक्त गाणी ऐकवतो की अजून त्याची काय काय कामं असतात? बापरे, खूप आहेत. मला खूप लोक विचारतात की अच्छा तुझा शो 12 ते 5 असतो, मग तुला छान आहे, 5 नंतर तू फ्री आहेस, किंवा आधी माझा शो 12 ते 3 असायचा. तर लोक म्हणायचं वाव यार तुला फक्त 3 तास दिवसभरात काम करायचं. तर असं अजिबात नाहीये. हा एक प्रॉपर फुल टाइम जॉब आहे, कारण तुम्ही एका कंपनीसाठी काम करत असता आणि कंपनीच्या रूल्सनीच चालते. जस्ट बिकॉज ह्या क्षेत्रामध्ये सर्जनशीलतेला जास्त वाव आहे डज नॉट मीन तुम्ही कधीही जाल कोणाला काही फरक पडणार नाही, असं नाही होत. जे रूल्स कोणत्याही कॉर्पोरेटमध्ये एखाद्या एम्प्लॉईला असतात तेच रूल्स तुम्हालाही ऍप्लिकेबल असतात. फक्त तुम्हाला येऊन इथे कम्प्युटर समोर इमिजिएटली बसायचं नसतं, तुम्हाला माईक समोर येऊन तुमचा एक शो करायचा असतो. ठीक आहे. तर आरजेला खूप गोष्टी कराव्या लागतात तसं बघायला गेलं तर. फॉर एक्झाम्पल स्वतःच्या शोसाठी माहिती गोळा करणं असेल, किंवा काही असे आरजेस आहेत मला ठाऊक असलेले जे स्क्रिप्ट लिहितात, तर मग ते तुम्हाला अर्थातच करावं लागतं. मला सगळ्यांना सांगायला आवडेल आरजेसची स्क्रिप्ट कोणीही लिहून देत नाही. म्हणजे माझ्या बघण्यात तरी, इथे मिरचीमध्ये तरी असं होत नाही, बाकीच्या स्टेशनचं आय डोंट नो. मी जेव्हापासून सुरुवात केली मी उत्स्फूर्तच बोलत सुरुवात केली. सो आता मला इतकी सवय झाली आहे की पॅरलली मी हे जे बोलते हे बोलत असताना मी पुढे काय बोलणार आहे हे माझ्या डोक्यात प्रिपेअर होत असतं. सो ही काय म्हणतात असं, ही प्रॅक्टिस आहे. आणि ह्या पेसला ते होणं तुमच्या डोक्यात, ह्याला प्रॅक्टिस लागते. राईट. सो ते स्क्रिप्टिंगचा एक भाग झाला. त्यानंतर शो करणं. आता शो करणं म्हणजे फक्त माईक चालू करून बोलणं का, तर नाही. इथे एक पूर्ण सॉफ्टवेअर आहे, एक पूर्ण कॉन्सोल असतो ज्याच्यावर अनंत बटणं असतात, अनंत फेडर्स असतात
आणि एक सॉफ्टवेअर तुमच्या समोर 2 पीसीस वरती सुरू असतं. आता तुम्हाला ऍज अ रेडिओ जॉकी यू आर द कॅप्टन ऑफ द शिप, यू आर लाईक द पायलट. सो तुम्हाला हे विमान उडवायचंय संपूर्ण पद्धतीने. बरोबर. त्यात तुम्ही बोलताय सुद्धा. सो बोलताय सुद्धा हा एक भाग आहे त्यातला. पण बोलताय म्हणून मी बाकी काहीतरी गडबड करेन किंवा मला कॉन्सोलचं येतच नाही, कोणीतरी मला करून द्या वगैरे, हे असलं काहीही होत नाही. बरोबर. एस्पेशली जे लाईव्ह शोज असतात, फॉर एक्झाम्पल मी लाईव्ह शो करते, तर लाईव्ह शो म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक लाईव्ह टेलिकास्ट, राईट? म्हणजे आता आपला जर हा इंटरव्ह्यू इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आपण लाईव्ह केला असता तर आपल्याला चुकायला वावच नसतं, राईट? किंवा आपण चुकलो तरी आपल्याला काहीतरी कव्हर अप करायला लागलं असतं. सेम इज फॉर रेडिओ. जर तुम्ही लाईव्ह शो करताय तर सगळं लाईव्ह होतंय. तिथे जर तुम्ही चुकलात, काहीही इकडे तिकडे झालं, तुमचं लक्ष नसेल, तुमचा फोन सायलेंटवर नसेल, कोणी आलं कोणी गेलं, तुम्हाला काय म्हणतात असं शिंका आली, खोकला आला, व्हॉट एव्हर, ते सगळं तुम्हाला मॅनेज करायचं. सो जेव्हा तुम्हाला एखादा शो दिला जातो त्या शोची पूर्ण जबाबदारी तुमची असते. तुमच्या बरं सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा अनेक नियम आहेत, अनेक टेक्निकॅलिटीज आहेत ज्या तुम्हाला यू हॅव टू मेक शुअर दॅट यू फॉलो. कारण त्यात कोणतीही चूक झाली तर इट्स ऑलमोस्ट क्रिमिनल आमच्या जगात. हे नाहीच अलाउड आहे, हे तुम्ही चुकूच शकत नाही. सो ह्या सगळ्याची काळजी घ्यायची, प्लस तुम्हाला अमेझिंग बोलायचंय. करेक्ट. सो हे मला वाटतं की फक्त छान बोलता येऊन उपयोग नाहीये. जर तुम्हाला अनेक असे लोक आहेत जे बोलतात उत्तम पण त्यांचा हात नाही बसलाय सिस्टीमवर, आणि जोपर्यंत तुमचा सिस्टीमवर हात बसत नाही तुम्हाला बोलण्यात तितका कॉन्फिडन्स येणारच नाही. कारण सतत तुम्हाला धाकधूक आहे की मी काय करते, मी बटन चुकीचं दाबलं का, बॅक ऑफ द माइंड ते सुरू असणार. करेक्ट. सो एकदा इथे तुमचा कॉन्फिडन्स आला की तुम्हाला माहितीये की हे माझ्या हातात आहे, आता टेक्नॉलॉजी माझ्या हातात आली आहे, हे मशीन मला कळलंय, हे खूप महत्वाचं, आणि हे करण्यात खूप वेळ जातो. त्यानंतर जर माझ्यासारखं, आता फॉर एक्झाम्पल मी गप्पांची मिसळ नावाचा पॉडकास्ट करते मिरची मराठीवरती, तर जर ते असेल तर मी कोणाला बोलवायचं इथपासून ते त्यांना कॉन्टॅक्ट करण्यापासून, ते त्यांच्या गाडीचं खाली पार्किंग करण्यापासून, ते चहा घेणार आहेत की कॉफी इथपासून, त्या इंटरव्ह्यूचा रिसर्च करण्यापासून, त्यांना बसवण्यापासून, इंटरव्ह्यूच्या आधी बडबड करण्यापासून, मग इंटरव्ह्यू करण्यापासून, त्यांना खाली सोडायला जाण्यापासून, त्यानंतर त्याच्या एडिटवर बसण्यापासून, मग त्याचे जे रील्स किंवा जो कॉन्टेंट आपण इतर ठिकाणी बघतो तो अपलोड करण्यापासून सगळं मीच करते. सो विच मीन्स की भरपूर काम असतं. अजिबात 5 तासात दिवस संपत नाही. बरोबर. खूप खूप वेळ जातो. प्लस ज्यांना रेडिओमध्ये इंटरेस्ट आहे, रेडिओवरती ऍड्स बद्दल खूप लोक कंप्लेंट करतात की अरे तुमच्या तर काय जाहिरातीच असतात वगैरे वगैरे. तर बाबा जाहिराती असतात म्हणून तुम्ही रेडिओ फुकट ऐकू शकता की नाही? बरोबर आहे ना? तर त्या जाहिरातींना कोणाचे आवाज लागतात? तर रेडिओ स्टेशनमध्ये काम करणाऱ्यांचेच व्हॉइस ओव्हर असतात. सो व्हॉइस ओव्हर करणं हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे एखाद्या आरजेच्या दिवसभराच्या कामात. आणि अजून एक गोष्ट की जे क्लायंट्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याच्या ऍड्स तुम्ही ऐकतात ते आमचे ऍज अ ब्रँड क्लायंट आहेत ना, सो त्यांच्यासोबत पण काही एंगेजमेंट्स असतात. त्यांचा एखादा इव्हेंट आहे, तिथे आम्हाला अँकरिंग करावं लागतं, किंवा त्यांचं एखादं काहीतरी नवीन येतंय तर त्याच्या संदर्भात रील बनवणं असेल, त्याचा व्हिडिओ करणं असेल, त्याची काहीतरी. सो जसं ॲज अ ब्रँड तुम्ही क्लायंटला सांगता की बाबा आमच्याकडनं आम्ही या 4 गोष्टी करू, तर त्या 4 गोष्टी कोण करतात ऍट द एंड ऑफ द डे? तुमचे आरजेच करतात, कारण दे आर द फेस ऑफ द रेडिओ स्टेशन. बरोबर. सो हे सगळं येतं, हे सगळं. आणि अर्थात डेटा कंपायलेशन जे कोणत्याही कॉर्पोरेटमध्ये असेल, किंवा जे टिपिकल गोष्टी आहेत ज्या करायला लागतात त्या तर इंटरनली तुम्हाला कराव्याच लागतात. हो, म्हणजे खरं तर वाटतं आरजे एक छोटे 2 शब्द, पण त्याचं काम बघितलं तर फार विस्तृत आहे. आणि कुठच्याही ह्याची तयारी करायची म्हणजे आपल्याला रिसर्च हा पहिली गोष्ट त्याच्यामध्ये येते. ऑफकोर्स. किती तू छान समजावून सांगितलंस. म्हणजे जी लोकांच्या किंवा मुलांच्या मनात एक कल्पना असते, अरे आरजे म्हणजे काय, तर तसं नाहीये हे. तर खूप त्याच्यासाठी अभ्यास, सराव खूप महत्वाचा आहे. बरं, आता हे आपण करिअर विषयी समजून झालं. आता मी जरा तुझ्याकडे येते. मला सांग, तू आरजे कशी बनलीस? म्हणजे तू म्हटलंस मगाशी की तू CA करत होतीस आणि नंतर तुला वाटलं की आपली एनर्जी इथे चांगली आपण यूज करू शकू, पण असं आरजेच का, मग असं का वाटलं? नाही, फक्त आरजे नव्हतं. ऍक्च्युली मी आकाशवाणीत सुरुवात केली. करेक्ट. तर आकाशवाणीत मी युववाणीसाठी खूप काम करायचे. मग तिथे मी स्क्रिप्टिंग लिहिण्यापासून, कारण ते थोडंसं अजूनही ओल्ड स्कूल आहे, तर तिथे तुम्ही आधी स्क्रिप्ट लिहिता, मग ती अप्रूव्ह होते, मग तुम्ही ते सादर करता, मग ते रेकॉर्डिंग होतं, मग त्याचं एडिट होतं वगैरे वगैरे. करेक्ट. तर ते मी स्क्रिप्टिंग पासून कॉफी हाऊस
ची अनंत स्क्रिप्ट मी लिहिलेली आहेत. मग असं व्हायचं की मी तर आहे एक आवाज, पण 3 मित्र मिळून बोलतायत कॉफी हाऊसमध्ये, तर बाकी 2 माणसं कोण असतील. बरोबर. मग ती शोधणं, ओळखीचे पाळखीचे, ही मैत्रीण छान बोलते, तो मित्र नाटक करतो, मग त्याला बोलव, असं करून ते करणं. मग तिकडे मी एक अजून कार्यक्रम करायचे ज्याचं नाव होतं माझा अनुभव. तर माझा अनुभव मध्ये अशा लोकांचे मी इंटरव्ह्यूज घ्यायचे जे ज्यांनी सुरुवात केली आणि जे छान काम करतात. सो आता हास्य जत्रेतला पृथ्वी प्रताप असेल वगैरे, ह्यांचे इंटरव्ह्यू मी तेव्हा केलेले जेव्हा दे वर जस्ट स्टार्टिंग, आणि इव्हन आय वॉज जस्ट स्टार्टिंग ऑफ. सो अशा अनेक लोकांचे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यावेळेला मी तिथे इंटरव्ह्यूज केले. अजिबात कोणी सेलिब्रिटी वगैरे या झोनच नव्हतं, एव्हरीवन वॉज जस्ट स्टार्टिंग ऑफ. सो ते असेल. मग ते झाल्यानंतर मी मिरचीमध्ये इंटर्नशिप करायला सुरुवात केली. म्हणजे मी असं विचार केला की 3 महिन्याची इंटर्नशिप करून तर बघूया आपल्याला काय येतंय. आणि तेव्हाही माझं असं नव्हतं की मी आता रेडिओ स्टेशनमध्ये इंटर्नशिप करते तर मला लगेचच आरजे बनायचंय, असं माझ्या अजिबातच डोक्यात नव्हतं. आणि मला वाटतं म्हणूनच मी झाले. जितके लोक असं मला इथे काम करायचं सो दॅट मी कधी आरजे बनीन या झोननी येतात, ते एकतर शिकत नाहीत आणि ते असं अर्धवट शिकतात, मग त्यांना अजून बेटर ऑपॉर्च्युनिटी दिसते, मग ते सोडून जातात. सो एक ना धड भाराभार चिंध्या हे त्यांच्या बाबतीत हमखास होतं. सो ते झालं. आणि त्यानंतर लॉकडाऊन आला. तर लॉकडाऊन आला त्यानंतर मी ज्या शोसाठी इंटर्नशिप करत होते दुपारचा, त्याची जी आरजे होती ती सोडून गेली आणि मला सांगितलं की आता तुला करायचंय. आणि माझं झालं ओके, पण मला ही सिस्टीमच नाही येते अजून, तर मी कसं करू. त्यात लॉकडाऊन म्हणजे ऑफिसला येऊन शो करणारे फक्त 2 आरजेस होते, बाकी सगळे घरून करायचे. कारण त्या लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांनाच कळलं की आता रेडिओ स्टेशन रिमोटली चालवायचं तर आता काय करायचं. मग ती सॉफ्टवेअर झाली, मग सगळ्यांकडे लॅपटॉप गेले, मग घरून रेकॉर्ड कसं करायचं, कोणतं सॉफ्टवेअर, काय MP3 वेव्ह फॉर्मॅट, असं खूप त्याच्यावरती उहापोह झाला. आणि त्यानंतर एक पद्धत अस्तित्वात आली की जेणेकरून घरून सुद्धा एखादा आरजे शो करेल. पण जे जवळ राहणारे होते आणि अर्थात मला त्यातून काही येत नव्हतं, मी नवीन होते, तर अर्थातच मला ऑफिसला येणं भाग होतं. तर तेव्हा मी शिकले. लिटरली माझ्याकडे 4 दिवस होते आणि मला शिकायचंच होतं, कारण मला 5व्या दिवशी शो करायचा होता. म्हणजे असं काही ऑप्शन नव्हता की तू बघ तुला जमतंय का वगैरे, असं काही नव्हतं. आणि मला आठवते पहिल्यांदा जेव्हा मी लाईव्ह केलं, मी शनिवारी लाईव्ह केलेलं, कारण मला असं वाटलं शनिवारी कमी लोक ट्रॅव्हल करत असतील मुंबईत, तर आपण चुकलो तर चालेल. आणि शनिवारी ऑफिसमध्ये बाकी कोणी येत नाही, कारण कॉर्पोरेट आता सुट्टी आहे सगळ्यांना. सो मी म्हटलं की आपली फजिती झाली तरी बघायला जास्त लोक नसतील, आपण हळूच शनिवारी करू. थँकफुली काही इश्यू नाही झाला. पण त्या पहिल्या म्हणजे एव्हरी टाइम आरजे टॉक्स ऑन एअर, इट इज कॉल्ड अ लिंक. ठीक आहे, गाण्यांच्या मधली लिंक असं. तर पहिली लिंक मी जेव्हा केली मला असं थरथरायला होत होतं आणि माझं असं होतं की मला हे सगळं कळलंय का. मी 10 वेळा बटणं चेक केली की मी सगळं बरोबर केलंय. उगाच एक एन्झायटी जी होते ना एखाद्या अभिनेत्याला स्टेजवर जाताना जी होईल, कोणालाही म्हणजे कोणालाही साहजिकच आहे, कोणत्याही आर्टिस्टला जी नॅचरल एक एन्झायटी होईल ती मला पूर्ण झाली. आणि मग ती लिंक केल्यानंतर असं झालं की हश ठीक आहे, जमलं, आता कळलंय बहुतेक. पण ती अजूनही होते. प्रत्येक लाईव्ह लिंकच्या आधी तुम्हाला असं थोडं होतच की ओके आता काय, ओके ठीक आहे असं. सो दॅट इज हाऊ इट ऑल बिगन. आणि आता मला बघता बघता 4 वर्ष झाली मिरचीत. टाइम फ्लाईज असं म्हणायला हरकत नाही. ओके, खरंच म्हणजे असं एक वेगळ्या वळणावरती तू आलीस आणि असं लॉकडाऊनने तुला खऱ्या अर्थाने आरजे बनवलं असं म्हणायला हरकत नाही. बरं मला सांग, तुम्ही अनेक विषयांवरती बोलत असता ॲज अ आरजे म्हणून. वाचन ही गोष्ट तुमच्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे, कारण अनेक माहिती काढावी लागते. तुला काय वाटतं आरजेने काय काय वाचावं आणि कितपत वाचन त्याच्यासाठी महत्वाचं? थँक्यू फॉर सेइंग इट. मला असं वाटतं की हे वाक्य एक हायलाईट करून आपण अशी एक पट्टी टाकूया या इंटरव्ह्यूवरती. जितक्या लोकांना असं वाटतंय, असे खूप व्हेरी फॉर्च्युनेटली असे खूप कमी लोक आहेत, अनफॉर्च्युनेटली असे खूप कमी लोक आहेत आणि ज्यांना असं वाटतं की वाचलं पाहिजे. आपल्याला चांगलं बोलण्यासाठी वाचणं खूप गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा 10 पानं वाचतो तेव्हा आपल्याला एखादी ओळ बोलता येते योग्य वेळी. बरोबर, हा त्याचा रेशिओ आहे. म्हणजे असं नाहीये की 1 पान वाचलं आणि मी 10 पानं मस्त आता बोलेन, असं नाही. ऑल्सो प्रत्येक वेळेला आपण वाचतो ते काय लगेचच मी हे वाचलंय, चला चला आता माझ्यात काहीतरी परिणाम होऊन माझ्यावर मी उद्या एकदम एक नवीनच व्यक्ती असेल, असं नाही होत. ती खूपच स्लो प्रोसेस आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्याला कळतही नाही की वाचन आपल्यावरती काय परिणाम करत असतं. ते एखाद्या दिवशी जेव्हा आपल्याला एखाद्या खूपच मोठ्या तज्ज्ञ माणसासमोर बोलता येतं आणि
ते संभाषण झाल्यावर आपल्याला असं वाटतं की कसं मला हे जमलं यार. मग आपल्याला आठवतं की कदाचित मी अमुक अमुक पुस्तकात तमुक वाचलं, त्याचा मला उपयोग झाला का, असा आपल्याला प्रश्न पडतो. बरोबर. मला अगदी म्हणजे अगदी कळकळीने सगळ्या, मी अशी खूप म्हातारी नाही आहे की मी सांगेन की उभरते आरजेस ना वगैरे, पण जितक्या लोकांना या क्षेत्रात येण्यात रस आहे, प्लीज मला असं वाटतं की वाचनाला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर रेडिओ शो करत असाल तर अर्थातच तुम्हाला पेपर वाचणं, किंवा जिथे कुठे तुम्ही बातम्या कन्झ्युम करता, आजकाल डिजिटली करतात, वेर एव्हर दॅट इट इज, ते करणं गरजेचं आहे. पण अवांतर वाचन त्या बातम्यांच्या वाचनापेक्षा कैकपट गरजेचं आहे. कारण ते अवांतर वाचन तुम्हाला एक चांगला माणूस बनवतं, तुम्हाला एक चांगला कलाकार बनवतं, तुम्हाला दुसऱ्याच्या भावना आणि दुसऱ्याचे विचार समजून घेण्याची कपॅसिटी देतं. ते खूप महत्वाचं आहे. कारण समोरचा जे बोलतो ते तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही तर तुम्ही त्याच्यावर काय रिॲक्ट करणार, ते खूप गरजेचं आहे. आणि इन जनरल यू शुड बी अन अवेअर पर्सन. असं नाहीये की तुम्ही 50 पुस्तकं वाचावीत आणि त्याची एक लिस्ट बनवावी की बघा मी एवढं. कारण आजकाल असंही झालंय ना की बिकॉज ऑफ अर्थात मोबाईल फोन, म्हणजे माझी आई बघून म्हणेल की वा हे तू बोलतेस आणि तूही वापरतेसच वगैरे, आपण सगळे वापरतो, लेट्स बी ऑनेस्ट. पण आपल्या सगळ्यांनाही माहितीये की याच्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी कमी होत चालली आहे. आपण प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी एका टेक्नॉलॉजीवरती अवलंबून आहोत. सिमिलरली जसं आधी वाचलेलं लक्षात राहायचं, तसं आता वाचलेलं लक्षात राहत नाही. खूप वेळा असं होतं की आपण पुस्तक वाचतो, ते वाचताना आपण पूर्ण त्याच्यात असतो, पण वाचून झाल्यानंतर 2 दिवसात आपण ते विसरतो. आणि 6 महिन्यांनी जर तुम्हाला कोणी विचारलं की अगं तू ते पुस्तक वाचलेलंस ना, हो वाचलंय पण मला त्यातलं काहीही आठवत नाही, बट इट्स स्टील ओके, इट्स बेटर दॅन नॉट रिडिंग ॲट ऑल. सो जर काही लोकांचं असं म्हणणं असेल की अरे ते त्याचा उपयोग काय, तर उपयोगासाठी वाचन करायचंच नसतं. एकतर वाचन आपल्या रंजनासाठी करतो आपण, आणि दुसरी गोष्ट त्याचा उपयोग होतच असतो. सगळं काय A is to B, B is to C म्हणून A is to C असं नाहीये. तर मला वाटतं मला तरी वाचनाचा खूप उपयोग झालाय. एकतर माझी भाषा सुधारली आहे, जो अनंत लोकांचा सध्या प्रॉब्लेम आहे. आणि मी हे नाही म्हणत आहे की बोलण्यात इंग्रजी शब्द येणं किंवा न येणं इथे तर मी जातच नाहीये. मुळातच शब्दसंपदा आपली किती आहे हे असेल, किंवा भाषा जो कोणता तुमचा लहेजा आहे तो तरी चांगला बोलता येतोय का, अगदी बरोबर, प्रमाण भाषाच असावी आणि अमुकच, हे तर मी म्हणतही नाहीये. तुम्ही जिथले कुठले आहात तिथलं तरी चांगलं बोलता, मग तिथलं तरी ऑथेंटिक आहे का. बरोबर. आता सगळीच भेळ, एक काहीही धड नाही, सगळंच मिक्स्ड असं झालेलं आहे ना. ठीक आहे, इंग्रजी शब्द वापरा. आज मी बोललेलं तुम्हाला कळतंय, तुम्ही बोललेलं मला कळतंय, कदाचित आपण बोललेलं आपला जो ऑडियन्स आहे ज्यांच्यासाठी आपण हे करतोय त्यांना कळतंय, ग्रेट, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की वाचनाने तुमची भाषा बेटर होते, सुधारते. अर्थातच तुमची बोलण्याची भाषा सुधारल्यानंतर तुमचं ऐकणं पण तसंच इम्प्रूव्ह होतं, तुमचं लिखाणही अत्यंत स्वाभाविकपणे चांगलंच होतं. आणि तुम्हाला खूप म्हणजे एकदा वाचायला लागल्यानंतर, आणि जर तुम्हाला अशी माणसं भेटली जी तुम्हाला, तेही नशीब आहे असं मला वाटतं, जी तुम्हाला सांगतील की काय वाच. खूप लोक अशी भटकलेली असतात, तर ते बघितल्यानंतर असं तुम्हाला कळायला लागतं की बाप रे केवढं जे मला येत नाहीये. तर हे रिअलायझेशन होण्यासाठी तर वाचलंच पाहिजे, नक्की, की आपल्याला काहीच येत नाही. खरंय, म्हणजे असं रिअलायझेशन होतं आपल्याला अनेक, जेव्हा आपण महनीय व्यक्ती बोलतात किंवा ऐकतो आपण त्यांना, तेव्हा अरे आपल्याला हे माहितीच नाहीये असं खरंच वाटतं. आणि तू खूप छान समजवलंस. म्हणजे हा माझा खूप कळकळीचा विषय आहे, तुझ्या आवडीचा प्रश्न असा आहे तर म्हणायला हरकत नाही. हो, कारण आजकाल खूप ठिकाणी असं मी बघते की वाचायचं वगैरे कशाला, आपण तर एंटरटेनमेंट मध्ये आहोत वगैरे. प्लीज, हा खूप तुम्ही घरी जा यार. हो, गैरसमज आहे तुमचा. अगदी खरं. बरं, आता रेडिओ जॉकीमध्ये म्हणजे आरजे म्हणून समजा कोर्स केलाय आणि मी आलो एखाद्या ठिकाणी, इंटर्नशिप केली, आता पुढे मला तिथे नोकरी मिळेल की नाही, पण मी इंटर्नशिप तिथपर्यंत केली आहे, मला बनायचं आहे. पण समजा नाही मला होता आलं आरजे काही कारणांमुळे, पण माझ्याकडे हा कोर्स आहे, तर मी आरजे व्यतिरिक्त अजून काय काय काम करू शकतो? वाव, थँक्यू अगेन. खूप वेगवेगळे तू लिस्ट सांगितलीस ती आम्हाला कळलं, पण त्या व्यतिरिक्त करेक्ट. एखादं रेडिओ स्टेशन चालण्यासाठी जसं मी म्हटलं की 2 बाजू आहेत. एक आहे त्याची सर्जनशीलतेकडे झुकणारी बाजू आणि एक आहे त्याची व्यावसायिक बाजू. अर्थातच जर तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्हाला बिझनेसमध्ये काही तुमच्याकडे डिग्री असेलच, तर तुम्ही बिझनेस साईडमध्ये सुद्धा रेडिओच्या इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. फॉर एक्झाम्पल सेल्स डिपार्टमेंट असतं,
रेडिओतली जी काही प्रॉपर्टी आहे, म्हणजे ज्या ऍड्स आहेत किंवा रेडिओ जॉकीज जे इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवर टाकतात ज्याच्यासाठी पैसे घेतले जातात ते आहे, या सगळ्या गोष्टी क्लायंटला विकणं हा सुद्धा एक जॉब आहे. सो तुम्ही सेल्समध्ये जाऊ शकता. दुसरी गोष्ट, एक कंपनी आहे तर अर्थातच मार्केटिंग आहे. ब्रँडचं मार्केटिंग बाहेर आणि बाहेरच्या गोष्टींमध्ये ब्रँडची इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे तुम्ही एखाद्या इव्हेंटला गेलात, तिथे तुम्हाला रेडिओ मिर्ची ॲज रेडिओ पार्टनर दिसले, तर ते दिसण्यासाठी पण मार्केटिंगवाल्यांनी काहीतरी काम केलं असतं की अच्छा तुमचा हा इव्हेंट आहे का, तुमचा पॉडकास्ट आहे, मग आम्ही तुमच्यासोबत टायअप करतो, मग तुम्ही जिथे जाल तिथे आमचा लोगो तुम्हाला दिसेल, म्हणजे लोकांना दिसेल, आणि मीनवाईल तुम्ही जे करताय ना ते थोडंसं आम्ही रेडिओवर वाजवू. या पद्धतीचे डील्स क्रॅक करणं हे मार्केटिंग झालं. त्यानंतर प्रोग्रॅमिंग म्हणजे कोर जे रेडिओवर जे तुम्ही ऐकतात ते जे बनवतात त्याला प्रोग्रॅमिंग टीम म्हणतात. ही एक टीम आहे रेडिओ स्टेशनमध्ये. इथे एकतर आहेत आरजेस, प्रत्येक शोला एक प्रोड्युसर असतो, म्हणजे काही शोजना असतो काहींना नसतो, पण एक प्रोड्युसर असतो. आता प्रोड्युसर म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक एखाद्या चित्रपटाचा दिग्दर्शक जो एक दिशा देतो त्या शोला. आरजेसनी इथे तिथे जाऊ नये, किंवा आपण जे बोलतोय ते आपण ज्या ब्रँडसाठी काम करतोय त्याच्या गाईडलाईन्स अंतर्गत येतंय का, आपण कुठे इथे तिथे जातोय का, वाहवत तर नाही ना जात आहोत, भावनांच्या आहारी जाऊन काहीतरी बोलून बसत नाही होत ना, कारण आपण एक रिस्पॉन्सिबल मीडियम आहोत, आपल्याला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत, तरी सुद्धा आपला एक पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवायचा आहे, तर तो कसा ठेवला गेला पाहिजे ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी एक प्रोड्युसर असतो, जो अर्थातच शो मध्ये काय काय घेता येईल बाबा, तर मला असं वाटतं बघ हे झालंय, तुला काय वाटतं, हे जो आणतो. अर्थातच थोडीशी सिस्टीम ज्याला हँडल करता येते तो असतो प्रोड्युसर. त्यानंतर ज्या ऍड्स तुम्ही रेडिओवर ऐकता त्या लिहिल्या जातात कॉपी रायटर्स कडून, सो कॉपी रायटिंग तुम्ही करू शकता. त्यानंतर त्या ऍड्स प्रोड्यूस करतं, म्हणजे एखादी स्क्रिप्ट असेल, मी आवाज दिला त्याला, पण त्याची एक ऍडव्हर्टिजमेंट बनवणं यासाठी अर्थातच म्युझिक, मिक्सिंग, प्रॉपर त्याला ट्रीट करणं, हे ट्रीटमेंट साऊंड वाईज जे जास्त काम करतात ते असतात प्रोमो प्रोड्युसर्स. ओके, म्हणजे ते ऍड्स तर करतातच, पण रेडिओवरती तुम्हाला जे रेडिओ स्टेशनचे एलिमेंट्स ऐकू येतात. फॉर एक्झाम्पल जर माझा शो सुरू असेल तर माझ्या शोचं एक छोटंसं गाणं म्हणूया ज्याला आम्ही जिंगल म्हणतो ते वाजतं, ज्याच्यात तुम्हाला कळतं की तुम्ही अमुक अमुकचा शो ऐकताय, तो इतके ते इतके वाजता असतो, आणि हा शो मध्ये काय आहे बाबा जनरली जे तुम्हाला ऐकू येईल, हे पण बनवणारे हे प्रोमो प्रोड्युसर्स आणि कॉपी रायटर्स असतात. त्यानंतर एक जॉब असतो, म्हणजे काही स्टेशन टू स्टेशन पण डिफर करतं, पण म्युझिक मॅनेजर एक असतो जो म्युझिक हँडल करतो. सगळीच गाणी आम्ही वाजवू शकतो का, तर नाही. प्रत्येक स्टेशन ची काही अमुक वर्ष ठरलेली असतात की बाबा आम्ही रेट्रो स्टेशन आहोत. जसं मिरची पॉप्युलर म्युझिक वाजवतं, तसं अजून कोणतं रेडिओ स्टेशन अमुक काहीतरी वाजवत असेल, कोणी इंग्रजी गाणी वाजवतं, कोणी फक्त मराठी वाजवतं, वगैरे वगैरे. तर हे एक झालं. प्लस जे गाणं मला वाजवायचंय त्याचा लायसन्स आमच्या कंपनीकडे आहे का की ते गाणं आम्ही वाजवू शकतो. लिगॅलिटीज खूप असतात, काहीही कधीही कुठेही नाही वाजवता येत. काही गोष्टींचे लायसन्स फक्त एक आठवड्यापुरते असतात, त्यानंतर एकदाही तुम्ही वाजवलं तर केस होऊ शकते. सो ह्याची सगळी काळजी घेऊन त्या परमिशन सॉर्ट करणं ती म्युझिक टीम असते. एक असतं प्रोग्रामिंग कंट्रोलर, ही सॉफ्टवेअर मॅन्युअली हँडल करतात, ज्यात काय चेंजेस करायचे, काय आपल्याला वाढवायचंय, काय सबट्रॅक्ट करायचंय, काय चेंज करायचंय, ऑल्टर करायचंय, ते सगळं करतात. एक असतो प्रोग्रामिंग हेड जो हेड करतो प्रोग्रामिंग टीमला. सो असे अनेक रोल्स आहेत. आजकाल अनेक रेडिओ स्टेशन्समध्ये सोशल मीडिया इंटर्न्स पण असतात, कारण एव्हरीवन वॉन्ट्स टू बी सीन. तर सोशल मीडियासाठी तुम्हाला काहीतरी काय करता येईल बाबा, त्याच्यासाठी काही आयडिएशन असेल, ते बनवणं असेल, ते एडिटिंग असेल. बरं, आता जसं मी पॉडकास्ट करते तर तो एडिट करणारा एक एडिटर सुद्धा असतो. सो एडिटर इज ऑल्सो अनदर जॉब. तो शूट करणारा पण एक माणूस असतो, सो शूट करतो त्याचाही एक जॉब आहे. सो इफ यू सी खूप रोल्स आहेत, खूप. बरं, अगदीच मी त्यातून सांगायला गेले तर एक कॉर्पोरेट कंपनी आहे, एक ऑफिस आहे, रिसेप्शनिस्ट पासून HR पर्यंत सगळे डिपार्टमेंट्स आहेत. या सगळ्या नोकऱ्या आहेत. जरी तुम्ही HR मध्ये असाल मिरचीच्या, तरी तुम्ही मिरची या ब्रँडसाठीच काम करताय. म्हणजे जर तुम्हाला फक्त ब्रँड असंच हवं असेल तर दिस इज ऑल्सो अन ऑप्शन. येस, इज माय पॉइंट. सो हे सगळे अवेलेबल आहे. यू कॅन सी की आरजे तसं किती छोटस एक एवढंच आहे, काय ते या अख्ख्या एन्व्हायरमेंट मध्ये एवढंच आहे.
पण लोकांना वाटतं की फक्त तेवढंच आहे. नाही, ह्या खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे ह्याच्यात खरंच तू छान म्हणजे अगदी सांगितलंस ते की काय काय करता येईल. म्हणजे हा जो भ्रम असतो की मी नाही झालो आरजे, आता मला नाही तिथे मिळालं, तर काय म्हणतात ते निराश होण्याची गरज नाहीये. त्याच्यासाठी या अपॉर्च्युनिटीज पण आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काम करू शकतो. कधी कधी काही लोक असे असतात ना ज्यांना खूप चांगलं बोलता येतं किंवा ज्यांच्याकडे आयडिएशन असतं, पण त्यांना तो आत्मविश्वास नसतो की मला रेडिओवर नाही बोलायचं, माझा निर्णय आहे, पण माझ्याकडे आयडियाज आहेत का, तो खूप आहेत, मग मी काय करू, त्याचं प्रोड्युसर बना, दुसऱ्याला बोलतं करा. हे दुसऱ्याला बोलतं करा, हे खरं कौशल्य. हो, आणि हे मोठं कौशल्य आहे खरं तर. बरं, सतत अपडेट आपल्याला राहावं लागतं. सोशल मीडियाचं युग आहे. करेक्ट. या करिअरची कितपत गरज वाटते सतत अपडेट राहणं? ही ह्याच्यात पर्याय नाहीये खरं सांगायचं तर. म्हणजे अर्थातच आधी असंच होतं की रेडिओ जॉकी म्हणजे तुमचा फक्त आवाज असेल आणि तुम्ही कसे असताल हे प्रत्येक लिस्नर त्याच्या कल्पनाशक्तीने इमॅजिन करेल. इट वॉज व्हेरी सिमिलर टू रिडिंग अ बुक, की तुम्ही पुस्तक वाचताय आणि प्रत्येक जण ते सेम पुस्तक वेगळं वाचतो आणि ती मजा होती की माझ्या डोक्यात अमुक अमुक अशी असेल किंवा तमुक तमुक तसा दिसत असेल, मग तो या कलरचा काहीतरी घालत असेल किंवा त्याचे केस लांब असतील का, मग तिचे केस कुरळे असतील का, वगैरे वगैरे वगैरे. आता असं झालंय की बिकॉज सोशल मीडिया आहे आणि आम्ही जितके तास शो करतो त्याच्या पलीकडे सुद्धा आम्हाला कनेक्टेड राहायचंय, लिसनर्स सोबत असेल, फॉलोअर्स सोबत असेल, फॅन्स सोबत असेल, तर त्यामुळे सोशल मीडिया आहे. माझं वैयक्तिक मत खूपच ह्याच्याबद्दल स्ट्रिक्टली असंच आहे की तुम्ही ते करा जे करण्यात तुम्हाला मजा येते. ठीक आहे, जसं सोशल मीडियावरती तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचंय, ठीक आहे, हा हे तुम्हाला करायचंच आहे, मग इथे पर्याय नाही. पण सगळ्यांनीच कॉमेडी रील्स करावेत का, तर गरज नाहीये. राईट. आपण जेव्हा सोशल मीडिया कन्झ्युम करतो, मी जर इंस्टाग्राम ओपन केलं तर मी फक्त हसण्याचाच व्हिडिओ बघते का, तर नाही बघत ना. मी काहीतरी कोणत्या तरी गाण्याची कथा सांगणारा एक रॅन्डम व्हिडिओ पण बघतेय. मी एखादं कपल काहीतरी कॉन्टेंट क्रिएशन करतंय ज्याच्यात सांगते की सक्सेसफुल लग्न ठेवण्यासाठी तुम्ही या 3 गोष्टी करा, मी तेही बघतेय. मग कोणीतरी पेंटिंग करतंय, माझा संबंधही नाहीये पण मला बघताना छान वाटतंय, मी तेही बघतेय. दिवाळीच्या दिवसांमध्ये मी नुसते रांगोळ्यांचे व्हिडिओज बघत होते कारण मला बघून लगेच करायचं होतं, सो मी तेही बघतेय. इतक्या सगळ्या गृहिणी आहेत ज्यांनी स्वयंपाकाची चॅनल्स काढलेली आहेत आणि मला कोशिंबीर करायचे, मला माहित नाहीये, मी व्हिडिओ चालू केला, बघितलं, तेही बघते. सो जितक्या लोकांना असं वाटतंय की फक्त कॉमेडी झोन मध्येच एक रेडिओ जॉकी म्हणून तुम्ही काहीतरी करायला पाहिजे, असं अजिबातच नाहीये. मला सापडलं, मला माहित होतं की मी फनी नाहीये, तर मी उगाच करायचा प्रयत्न जर केला तर लोक हसणार नाहीत, माझं हसं होईल आणि ते मला नको होतं. सो मी ठरवलं मला काय करायला आवडतं, तर मला मुलाखती घ्यायला आवडतं, मला ऐकायला आवडतं जेव्हा व्यक्ती बोलत असते. मग मी ते केलं, मी त्याचा कॉन्टेंट केला. सो हा ऑप्शन ऑलवेज आहे. अर्थात आता पॉडकास्ट सुद्धा खूप झालेले आहेत. मला कधी कधी प्रश्न पडतो की सगळेच बोलतात, ऐकणार कोण आहे. पण हा एपिसोड तुम्ही ऐका. पण माझा पॉइंट हा आहे की असं कल्पनाशक्ती कॅन गो एनिवेअर ना, त्यामुळे अपडेट असणं गरजेचं आहे आपल्याला. तुम्ही अपडेट राहा, पण त्याचं प्रेशर घेऊन किंवा तिथे एक आपली खोटी इमेज आणि प्रत्यक्षात आपण वेगळेच, हे मला पर्सनली पटत नाही. ज्यांना पटतं त्यांनी करावं. पण मला असं वाटतं त्यात खूप कष्ट पडतात की आपल्याला लक्ष ठेवायचंय की मी इथे हे टाकलं का, तिथे ते टाकलं का. इतका वेळ कोणाकडे आहे? रोजचं तुम्ही 10 तासाची नोकरी करून एवढं करायला वेळच नाही. त्यामुळे ते करा जे तुमचं ऑथेंटिक आहे आणि जे तुम्हाला पण इझिली करता येईल, तुम्हाला मजा येईल. बरोबर. येस. आता मेरी आवाज ही मेरी पहचान आहे, कारण आता तू म्हटलंस आता दिसतात सोशल मीडियावर आरजे, बरेचदा त्यांचे रील्स दिसतात, पण पूर्वी दिसायचं नाही. त्यांच्या आवाजावरून आपण ओळखायचो की हा शो म्हणजे ह्या आरजेचा. बरोबर. काय काळजी घ्यावी लागते आवाजासाठी आणि आपली ओळख जपण्यासाठी असं वाटतं तुला? मला असं वाटतं की आवाजाच्या क्वालिटीपेक्षा पण तुमची जी स्टाईल असते बोलण्याची, ती मला असं वाटतं जास्त मनात घर करते. अर्थातच यामुळे ह्याच विचारामुळे काही लोकांचा असाही गैरसमज झालाय गेल्या काही वर्षात, आणि मी बघते अशी उदाहरणं आजूबाजूला की काहीच आवाज क्वालिटी नाही आणि तरी आरजे बनायचंय किंवा बनले पण अनफॉर्च्युनेटली की हा मस्त आहे, धमाल आहे आरजे. तर मला असं वाटतं की आपण गाडी चालवत कुठे जात असताना आपण अशीच गोष्ट ऐकू ना जी कानाला ऐकायला छान वाटते. कर्कश गोष्ट तर आपण ऐकणार नाही, इतके तर आपण वेडे नाही. तर विच मीन्स की एक बेसिक काहीतरी आवाजाची क्वालिटी नावाचा प्रकार असेल. बरं, तो जर तुमच्याकडे फार नसेल, थोडा असेल, तर तो डेव्हलप करता येतो. युट्यूब वरती फक्त व्हॉइस कल्चर टाकलं तरी अनंत व्हिडिओज येतील. म्हणजे अजिबातच कुठे जायची आणि काही करायची गरज नाहीये. बेसिक आवाजाची काळजी घेणं असेल ते तुम्ही करू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे तुमची स्टाईल डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. तुम्ही ती गोष्ट कशी सांगाल.
खूप वेळा जेव्हा आपण एखाद्या रेडिओ जॉकीचं ऐकत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्या आवाजाच्या प्रेमात आहोत, पण आपण ऍक्च्युली त्याच्या सांगण्याच्या पद्धतीच्या प्रेमात असतो. आपण ते त्यासाठी ऐकत असतो कारण तो जसं सांगत असतो ते ऐकताना आपल्याला छान वाटतं. बरोबर, राईट. सो ते स्वतःची ती स्टाईल शोधणं, आणि इट इज अ जर्नी, वेळ लागतो. सुरुवातीला तुम्ही माईकवरती हेडफोन घालून बोलायला लागल्यानंतर तुमचा आवाज माईकमध्ये जसा तुम्हाला ऐकू येतो कानात, ते कम्फर्टेबल व्हायलाच खूप वेळ लागतो, जो मला लागला होता. मला कसं तरीच होत होतं की माझाच रेकॉर्डेड आवाज मला ऐकू येना. नॉट दॅट तो वाईट होता, पण ती सवय नसते ना पॅरलली तुमचा आवाज एक अँप्लिफाय होऊन तुमच्या कानात वाजतोय. तर कसं, म्हणजे इट टेक्स टाइम, इट कम्स विथ प्रॅक्टिस. पण ती शोधणं गरजेचं आहे. नाहीतर काय झालंय, खूप रेडिओ जॉकीज एकसारखंच बोलतात आणि त्यांना असं वाटतं की असंच, एकतर आपल्या बॉलिवूडनी चुकीचे आदर्श, कोणीही रेडिओ जॉकी गुड मॉर्निंग मुंबई म्हणत नाही रेडिओवरती येऊन, पण आणि असं करून तर अजिबातच म्हणत नाही. पण त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हा असं बोललं म्हणजे रेडिओ जॉकी, फास्ट बोललं म्हणजे रेडिओ जॉकी, एका श्वासात बोललं म्हणजे रेडिओ जॉकी. असं कुठेही काही नियम नाही. तुम्ही असं बोला जेणेकरून एकच, कोणत्याही कंपनीला ठीक आहे एकाच गोष्टीशी घेणं देणं आहे की लिस्नर येतोय का आणि लिस्नर टिकतोय का. तर ते करण्यासाठी तुम्हाला जसं बोलायचंय तसे तुम्ही बोला. बरोबर. बरं, आरजे म्हणून काम करताना काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात? जसं तू मगाशी म्हटलंस की हात थरथरत होते सुरुवातीला तुझे, की ते सगळं बरोबर बटणं मी दाबते वगैरे, पण बाकी अदर बाबतीत सुद्धा, की बाबा नोकरीची गॅरंटी आहे का, किंवा आत्ताच्या काळात जर बघायला गेलं तर AI त्याच्यावर काही परिणाम करताय का? करेक्ट. मला AIची भीती वाटली होती, पण आपले जे मुंजाचे डिरेक्टर आहेत आदित्य सर पोद्दार, तर आदित्य सर मला एक दिवस म्हणाले की नुसती जर तुला भीतीच वाटत राहिली तर ते ऍक्च्युली तुझ्यापेक्षा मोठं होईल, तर तू त्यापेक्षा ते शिक की ते कसं हँडल करायचं. द मोमेंट यू गेट फ्रेंड्स विथ टेक्नॉलॉजी, तर ते तुला थोडंसं सुसह्य होईल. खूप लोकांनी असे प्रयत्न सुद्धा केले AI आल्यानंतर की आपण AI जनरेटेड रेडिओ शो करू. मला जेन्युइनली असं वाटतं, म्हणजे माझा हा विश्वास आहे, आणि काही लोक ह्याला ओल्ड स्कूल म्हणतील, मी खरंच आहे ओल्ड स्कूल आणि मला यात काही काय म्हणतात तसं ह्याचं मला शल्य नाही अजिबातच. पण मला असं वाटतं की ॲट दी एंड ऑफ द डे AI तुम्हाला त्याच रिॲक्शन देऊ शकतं ज्या त्याला फीड करण्यात आलाय, आणि माणूस म्हणून आपण कसं रिॲक्ट करू ह्याची काही शाश्वती नाही. बरोबर. किती तुम्ही पॅटर्न करा, नाही तर अमुक करा, नाही तर टॅप करा, काय वाटेल ते करा, ब्रेन स्कॅन करा, कधीतरी माझी एक रॅन्डम रिॲक्शन निघूच शकते. मग त्याला AI कसं उत्तर देणार आहे, कसं रिसीव्ह करणार आहे, राईट? त्याला तुम्हाला माणूसच हवा. सो, आणि रेडिओ हे खूप पर्सनल मीडियम आहे. जेव्हा मी ऐकत असते मला असं वाटतं किंवा असं वाटणं अपेक्षित आहे की हा आरजे माझ्याशी बोलतोय. ऑल्दो मला माहिती आहे की हा शो सगळे ऐकतायत, पण आय शुड ॲटलिस्ट फील की यू आर टॉकिंग टू मी, राईट? सो त्याच्यासाठी तो पर्सनल टच गरजेचा आहे. तर AIची मी सोडून दिली आहे भीती, खरं सांगायचं तर. बघू, जे होईल ते होईल. 10 आजूबाजूच्या गोष्टी आपण नंतर बघू या झोनमध्ये असतो आणि तशाच ठेवतो, तर हेही सही. प्रॉब्लेम असं नाहीये, पण देअर वॉज अ टाइम सुरुवातीला जिथे मला असं खूपच कधी कधी भारावून गेल्यासारखं व्हायचं, किंवा सेलिब्रिटी सोबत डील करताना एक थोडासा ना तुम्हाला वेळ जावा लागतो, आणि ह्या तुमच्या संस्कारांचा आणि पर्स्पेक्टिव्हचाही भाग आहे की त्यांच्या अस्तित्वाने इतकंही भारावून जाऊ नये आपण की म्हणजे आपण फॅन झोनमध्येच जाऊ, कारण तुम्ही फॅन नाही आहात. बरोबर, राईट? हो. आणि इतकंही आगाऊपणे बोलू नये की तुम्ही त्यांना डिसरिस्पेक्ट करा. हा प्रॉब्लेम जरा आजकाल खूप ठिकाणी दिसतो. हे फन अँगलच्या झोनमध्ये जाण्याच्या नादात लोकांना कळतच नाही की आपण कोणाशी बोलतो. बरोबर आहे. तर आय एम नॉट सेइंग की नुसतं त्यांना आहोजाहो केलं म्हणजे रिस्पेक्ट आहे. रिस्पेक्ट तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या असण्यातून येतो. तुम्ही जे प्रश्न काढता समोरच्यासाठी त्यातून समोरच्याला कळतं, तर तो असावा, किंवा एक जिज्ञासू वृत्ती असावी असं मला वाटतं. तर हे नसेल तर जरा प्रॉब्लेमॅटिक होतं. आणि एक गोष्ट जी प्रॉब्लेम नाहीये, पण ज्या गोष्टीची काळजी किंवा जी गोष्ट ज्यांना या क्षेत्रात यायचं त्याने लक्षात घ्यावी की इथे वेळ ही खूप महत्वाची आहे. माझा जर 12 ते 5 शो आहे तर माझा 12 ते 5 शो आहे. मग आभाळ कोसळो, इथे प्रॉब्लेम येऊ, माझ्या घरी पर्सनल मॅटर हो, काय वाटेल ते हो, तो शो म्हणजे माझं बाळ आहे, मला त्याची काळजी घ्यायचीच आहे. मी आयत्या क्षणी सुट्ट्या, मी आता नाहीच येते, मला अचानक बरं नाहीच झालं, मग आता देअर हॅज टू बी सम बॅकअप, आणि तो बॅकअप क्रिएट करायला लागतो. आणि ते वेळेवरती आहे. मी माझा शो अर्धवट टाकून वॉशरूमला गेले, मी बाहेर गप्पा मारत रमले, नाही पॉसिबल. यू हॅव टू, मेंटल क्लॉक सतत तुमचं चालू असतं की अरे 12 वाजून 10 मिनिटांनी मला बोलायचं, ठीक आहे आता 12 वाजून 4 मिनिटं झालेत, म्हणजे 5 मिनिटात मला जाऊन इथे 1 मिनिटं आधी पोहोच. हे जर तुमची करायची तयारी असेल तरच या.
बरोबर, अगदी बरोबर. बरं, आरजे या नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध झाल्यात हे कुठच्या माध्यमातून कळतं? आता सोशल मीडियावर काही ठिकाणी सांगतात, पण सगळ्याच येणाऱ्या जाहिराती ह्या सुद्धा खऱ्या असतात असं नाही. करेक्ट. मला असं वाटतं रेडिओ स्टेशन्सच्या जाहिराती पेपरमध्ये येतच नाहीये, सो तिथेच बघण्यात काही पॉईंट नाही. लिंक्डइन इज वन प्लॅटफॉर्म, कारण कॉर्पोरेट्स आहेत तर जी काही जॉब वेकन्सी असते ते तिथेच टाकतात, मग ती रेडिओ जॉकी असो नाही तर काय वाटेल ते असो. सो लिंक्डइन आहे. तुमच्या ओळखीचे जर एक्झिस्टिंग रेडिओ स्टेशनमध्ये काम करणारी काही माणसं असतील तर त्यांना सांगून ठेवणं की बाबा तुम्हाला इंटरेस्ट आहे, हे उपयोगाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा एक पोर्टफोलिओ तुम्ही तोपर्यंत निर्माण करणं, वाट न बघणं की आता अच्छा वेकन्सी आली आता मी सुरुवात करते, नाही. ते करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणं, बिकॉज इट्स फ्री. बरोबर. तुमचा आवाज खूप अमेझिंग आहे, तुम्हाला फार छान बोलता येतं वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पण हे नुसतं मी तुम्हाला वर्बली सांगून काही उपयोग झाला का? काहीच इम्पॅक्ट नाही झाला. पण मी माझ्या सोशल मीडियावर ना आठवड्यातून 2 वेळा कविता वाचन करते आणि मी एक छोटासा व्हिडिओ टाकते. उद्या जाऊन माझ्याकडे लिंक आहे ना शेअर करायला की बाबा मी हे केलेलं, हे माझं काम आहे, हे बघा. राईट. तर जे सोशल मीडिया अवेलेबल आहे त्याचा तिथे वापर करा. तुम्ही चांगलं लिहा, तुम्ही चांगलं बोला, काय म्हणतात तसं तुम्ही छान ऐकता तर तुम्ही काय ऐकताय हेही लोकांना सांगा, कारण आजकाल लोकांना काय ऐकायचं हेही माहित नाहीये. सो लोक वाटच बघत असतात की कोणीतरी आम्हाला सांगावं की आम्ही काय ऐकावं, तर ते करा. सो मला वाटतं ते पोर्टफोलिओ बिल्डिंग आणि बाकी लिंक्डइन, सोशल मीडिया अर्थातच आपल्याला ओळखीचे पाळखीचे लोक त्यांच्या टचमध्ये राहणं, दॅट ऑल्सो हेल्प्स. बरं, आता आकाशवाणी केंद्र आणि हे मिरची किंवा असे विविध ब्रँड आहेत आरजे हे करणारे, म्हणजे तिथून आपण गाणी ऐकतो, FM वगैरे सगळं. पण ह्या दोन्ही ठिकाणी कामाचं स्वरूप हे समान असतं का, की त्याच्यामध्ये फरक आहे अजूनही? नाही, आकाशवाणीत आणि प्रायव्हेट रेडिओ स्टेशनमध्ये तर फरक आहे, कारण त्यांची एक काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ऑल्सो इट इज गव्हर्नमेंट ओन्ड, तर त्यांच्या पॉलिसीज, त्यांच्या प्रोसिजर सगळंच वेगळं. प्रायव्हेट रेडिओ स्टेशन इज वे मोर कमर्शियलाइज्ड. त्यात सुद्धा प्रत्येक रेडिओ स्टेशन वाईज काही पॉलिसी, अर्थातच इट्स ऑलमोस्ट लाईक मी तुमच्या घरी आले तर तुमच्या घरी चहा करण्याची पद्धत वेगळी आहे, माझ्या घरी वेगळी आहे. रूल्स रेग्युलेशन पण प्रत्येकाचे वेगळे असतात. बाकी तर मेन कॉन्टेंट वाईज फॉर्च्युनेटली मोस्ट ऑफ द ठिकाणी सेम सॉफ्टवेअर वापरलं जातं. असं तर नाही होत की प्रत्येक स्टेशनमध्ये तिसरंच सॉफ्टवेअर आहे, असं होत नाही शक्यतो. थोडंसं कॉन्सोल, स्टुडिओचं कशी अरेंजमेंट आहे, माईक कसे आहेत, हे सगळं बदलतं. ह्याच्यात देयर इज नो ऑप्शन. बरं, आता आरजे फ्रीलान्सिंग म्हणून पण काम करतात का? आरजे फ्रीलान्सिंग व्हेरी ऑनेस्टली काही ठिकाणी करतात. आरजे फ्रीलान्सिंग पेक्षा त्या शो साठी ते फ्रीलान्सर होस्ट असतात. आता मला विचाराल तर एक असतात रेडिओ जॉकीज जे रेग्युलर डेली शो करतात, म्हणजे जसं एखाद्या रेडिओ स्टेशनमध्ये एक सकाळचा शो असतो, एक दुपारचा शो असतो, काही ठिकाणी 2 दुपारचे शोज असतात, एक संध्याकाळचा शो असतो, एक रात्रीचा शो असतो, एक मध्यरात्रीचा पण असतो. राईट. तर प्रत्येक अशा रेग्युलर डेली शो मध्ये जे करतात ते रेडिओ जॉकीज असतात. ऑफकोर्स काही शो स्पेशल शोज असतात जे फक्त वीकेंड्सला वाजतात, कारण वीकेंड्सला मे बी काही ठिकाणी हे डेली शो नाही वाजत, कारण त्या आरजेला अर्थातच एक दिवस सुट्टी हवी असते. तर मग तिथे जे शोज वाजतात ते होस्ट असतात त्या शोचे. त्यांना आपण अगदीच आरजे नाही म्हणू शकत, कारण ते रोज शो नाही करत, पण ते इन अ वे आरजेच आहेत असं आपण म्हणूया. सो ती एक संधी. मग तिथे खूप लोक फ्रीलान्स करण्याचा प्रयत्न करतात, पण आय एम रिअली अगेन्स्ट, म्हणजे मोर दॅन अगेन्स्ट. मला असं वाटतं की फ्रीलान्स तुम्ही करा किंवा कोणत्याही पद्धतीने काम करा, पण जेव्हा करताय तेव्हा 100% करा. काही लोक काय करतात, त्यांचे एफर्ट्स पण फ्रीलान्सच असतात, मग तेही ते 50%च देतात. मग दॅट आय हॅव अ प्रॉब्लेम. माझं असं म्हणणं की तुम्ही फ्रीलान्स करा, तुम्ही 2च तास द्या, पण त्या 2 तासामध्ये मग तुम्ही पूर्ण द्या. बरोबर. आणि चांगलं काम करा. म्हणजे प्रोडक्ट तुमचं ॲट दी एंड चांगलं असलं पाहिजे. लाईक मिरची ॲज अ ब्रँड आम्ही प्रोडक्टशी कॉम्प्रोमाइज करत नाही. बाकी काय दुनियाभरचे प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येतात, बरोबर, दॅट इज देअर. पण तुम्ही लिस्नरला जाऊन हे सगळी रडगाणं नाही ना गाऊ शकत, तिथे तर तुम्हाला चांगलाच शो द्यायचा. मग काय, तर ते एक तुमच्या डोक्यात असणं. काही लोक करतात फ्रीलान्स, आय एम शुअर. आजकाल ना व्हेरी ऑनेस्टली असे खूप लोक आहेत ज्यांना रेडिओ जॉकी म्हणजे रेडिओ शो पण करायचा आहे ॲज अ बॅकअप, कारण त्यांना असं वाटतं हा सेफ ऑप्शन आहे, पण सोबत त्यांना ऍक्टिंगही करायची आहे. मग ते अमुकच काय 10 अजून गोष्टी करतील. ज्यांना जमतंय त्यांनी करावं, ज्यांना नाही जमत आहे त्यांनी एक गोष्ट करावी. खूप लोकांना वाटतं की मल्टीटास्किंग असणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे, असेलही. पण मला असं वाटतं एक गोष्ट नेटाने छान करणं हेही आजच्याही काळात व्हॅलिडच आहे आणि ते आयुष्यभर व्हॅलिडच राहणार आहे. सो इट्स ओके.
इट्स ओके इफ यू डोंट हॅव 10 ड्रीम्स, काही प्रॉब्लेम बरोबर आहे, खरं आहे ते अगदी. हे सगळं आपल्याला सोशल मीडियाने सांगितलंय. तुमच्या आयुष्यात 25 पर्यंत या 10 गोष्टी असल्या, पण मला नको आहेत त्या 10 गोष्टी. जे आपल्याला आवडतं आणि आपल्याला जे पटतं तेच करावं. येस येस, नक्की. तुझ्या करिअरमध्ये तुला आवडलेल्या कुठच्या गोष्टी आहेत? बापरे, खूपच आहेत. म्हणजे मला गप्पांची मिसळ नावाचा पॉडकास्ट मी जेव्हापासून सुरू केलाय, मला भयंकर मजा येते. म्हणजे मी सांगूच शकते, मी खरंच एक्सायटेड असते. हो, कारण ते आता दिसतंय तू बोलतेस पण इतकी अगदी. असे अनेक दिवस झालेत, मी खूप थकलेली आहे, पण तरी सुद्धा म्हणजे, आणि मी खूप रिसर्च करते. म्हणजे माझा जरा अतिपणा आहे त्याच्या बाबतीत खरं सांगायचं तर. कारण मला खरंच अशी इच्छा असते की मी तो प्रश्न विचारू नये जो त्या व्यक्तीला अजून 10 ठिकाणी विचारलाय. आणि जर मला त्याच्या चेहऱ्यावरून कळलं की अरे दिस पर्सन वॉज प्रिपेअर्ड फॉर दिस क्वेश्चन, मग मला फार वाईट वाटतं त्याचं की यार मी असं प्रिडिक्टेबल कसं काय विचारलं. सो त्याच्यासाठी आधी ते सगळं बघणं जे त्याचं किंवा तिचं आलंय ऑलरेडी, मग त्यातून गोष्टी गाळणं, मग आपण आपल्या विचारशक्तीने काही प्रश्न काढणं, मग त्यातून शॉर्ट लिस्ट करणं. कारण अर्थातच तुम्ही सगळंच नाही विचारू शकत. खूप वेळा असं होतं की खूप काय काढलं पण वेगळाच सूर लागला बोलताना. मग आता कसं डील करायचंय किंवा हे पुढे कसं न्यायचंय किंवा काय, तर ती अख्खी प्रोसेस करायला मला खूप आवडतं. मी त्यात थकत नाही आणि मी थकणार पण नाही, कारण मला ते इतकं आवडतं. बरोबर आहे. रेडिओ शो करताना मला खूप आवडतं जेव्हा शो लाईव्ह असतो आणि जेव्हा लिस्नर्स इंटरॅक्ट करत असतात. सो आम्ही व्हॉट्सअप नंबर देतो किंवा फोन कॉल करण्याचा नंबर देतो ना, तर लोक कॉल किंवा व्हॉट्सअप करतात आणि ते सगळं सायमल्टेनियसली चालू असतं. म्हणजे तुम्ही म्हणालात ना की आरजे काय करतो, तो व्हॉट्सअपला रिप्लाय पण आरजेच करतो, फोन पण आरजेच घेतो, तो एडिट पण आरजेच करतो. ठीक आहे. सो हे सगळं आणि सायमल्टेनियसली चाललंय, तर ते मला खूप भारी वाटतं. जसं आजच्या सकाळच्या शो मध्ये मी गप्पा मारता मारता काहीतरी एक कोणत्या तरी गोष्टीबद्दल बोलता बोलता म्हटलं मी उपवासाची मिसळ. खूप लोकांना माहित नसेल कदाचित, कारण हिंदी लिस्नर्स पण आहेत, हिंदी स्पीकिंग. बाप रे, मला इतक्या लोकांचे कॉल झाले आणि त्यांनी मला मुंबईत कुठे कुठे उपासाची मिसळ चांगली मिळते, मग तिथे गेलीस तर तिथे ते नको खाऊ, हे खा, मग हे तर तू खाल्लंच पाहिजे वगैरे. मला इतकं भारी वाटलं की मी आत्ता बोलले आणि आत्ता व्हॉट्सअप मेसेज आले आणि आत्ता कोणीतरी मला कॉल केले आणि हे लोक मला पर्सनली ओळखतही नाहीये, पण ते इतक्या विश्वासाने मला सांगतात की अगं तू तिथे गेलीस ना, तर तिथे तर तू ते कर आणि मला सांग वगैरे. तर हे मला खूपच अम्युझिंग आणि अमेझिंग वाटतं. काय अशी प्रतिक्रिया आता तुझ्या लक्षात आहे अजूनही की जी तू लागलीस सुरुवातीला आणि असं तुला लोकांनी कळवलंय की तू आरजे म्हणून, एखादी सांग ना इंटरेस्टिंग. मला आता विसरायला झाले असे किती मेसेजेस येतात, पण मला सगळ्यात भारी तेव्हा वाटतं जेव्हा अशी माझा वाढदिवस नुकताच होऊन गेला आणि अशी काही माणसं आहेत जी सोशल मीडियावर फॉलो करतात, जी कदाचित रेग्युलर माझा रेडिओ शो नाही ऐकत, कारण ती मुंबईत राहत नाही. त्यांनी मला काय काय गिफ्ट पाठवले, त्यांचा काही संबंधही नाही. बरं, गिफ्ट अशी की जी इतकी माझ्याशी रिलेटेड आहेत. म्हणजे त्यांनी मला किती प्रॉपरली ऑब्झर्व केलंय. म्हणजे त्यात पुस्तकं होती किंवा त्यात मला उर्दूची आणि गझल्स वगैरे ऐकण्याची आवड आहे, तर त्यात ते रेखताचं काहीतरी होतं. तर माझं असं झालं की यार तुम्हाला इतकं कसं काय माहिती आहे हे. आणि बाकी तर मला वाटतं गप्पांची मिसळला कधी कधी खूपच दिग्गज लोक इतकं छान कौतुक आणि भरभरून बोललेत ना, तर मला तर असं होतं की बापरे हे खरंच होतंय का आपल्यासोबत, मला बिलीव्हच होत नाही. सो ते सगळेच क्षण मला असं वाटतं की खूप, आणि सगळ्यात माझ्यासाठी आय फील दॅट विल ऑलवेज बी द बेस्ट मोमेंट इन माय लाईफ, की जेव्हा जेव्हा आतापर्यंत मी एखादा प्रश्न विचारला एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्यानंतर एक सायलेन्स झालाय क्रिएट, विच मीन्स की त्या व्यक्तीकडे इमिजिएटली त्याचं उत्तर नव्हतं आणि त्या व्यक्तीने माझ्याच समोर त्या गोष्टीचा विचार केलाय पहिल्यांदा आणि उत्तर दिलंय. मला तो क्षण इतका प्रेशस आणि अमूल्य वाटतो. मला असं वाटतं की वाव यार, म्हणजे मी थांबली आहे की तुम्ही करा विचार. मग ते विचार करतात, मग ते सांगतात की त्यांना आत्ता काय वाटतंय, हे मला खूपच भारी वाटतं. मला वाटतं हे सगळे असे क्षण जेव्हा जेव्हा आलेत पॉडकास्टच्या दरम्यान किंवा इतर वेळी पण, ते मला खूपच खास वाटतात. कारण आता अदरवाईज आपण सगळेच आपण तयार असतो उत्तर द्यायला ना, तर समोरचं जेव्हा थोडं त्याचंच होतं की एक मिनिट थांब, मी हा विचारच नाही केला कधी, ते मला खूप भारी वाटतं. आणि यालाच जोडून विचारेन, या क्षेत्राने तुला काय दिलं एका ओळीत सांग फक्त. बापरे, या खूप कठीण आहे एका ओळीत सांगणं, पण या क्षेत्राने मला खूप चांगला रसिक बनवलं एका ओळीत. खरं तर तू आरजे आहेस आणि तू असं उत्तर देतेस की चांगला रसिक बनवलं. हो, मला चांगला रसिक बनवलं खरंच. मला असं वाटतं की मी म्हणजे खूप माझ्या मित्रमंडळींना मी गमतीत असं खूप वेळा म्हटलं पण आहे, कारण खूप असे लोक असतात ना जे आपल्याला म्हणतात की अगं तू आता अभिनय कर, आता तू स्क्रीनवर ये वगैरे वगैरे. तर ग्रेटच, म्हणजे छानच आहे ही कल्पना,
पण मला इतकं असं वाटतं की यार तुम्ही सगळे इतकी छान नाटकं आणि चित्रपट करताय, तर ते बघायला, ते मनापासून बघायला पण ऑडियन्समध्ये कोणीतरी असलं पाहिजे ना. मला ते बनायचंय. आय वॉन्ट टू बी अ व्हेरी नाईस ऑडियन्स. तर मला वाटतं या क्षेत्रांनी आणि इथे भेटलेल्या सगळ्या माणसांनी माझ्यातल्या त्या गोष्टीला इतकं ट्रिगर केलंय ना की मी राहूच शकत नाही काहीतरी नवीन बघितल्याशिवाय. नॉट बिकॉज मला जाऊन लगेच परफॉर्म करायचंय किंवा मला जाऊन ते लगेच मी शो मध्ये कसं बोलेन वगैरे, काहीच नाही. मला छान आनंद, मला एखादं छान गाणं ऐकून छान वाटू शकतं आजच्या काळात, किंवा एखादं छान नाटक बघून मला खूप समाधानी वाटू शकतं, किंवा माझ्याकडे आता लिस्ट आहे नाटकाची जी मला बघायची आहेत आणि ते चित्रपट नसून नाटकं आहेत, हेच मला मुळात खूप भारी वाटतंय. सो हे सगळंच या क्षेत्रामुळे झालंय किंवा या ब्रँडमुळे झालंय इन अ वे, की ते रसिक पण मला वाटतं की, आणि ते माझ्यासाठी खूप प्रेशियस, भयंकर. ज्या दिवशी मला असं वाटतं की अरे आपल्याला आपलं जरा असं थोडंसं काय म्हणतात असं टच गेल्यासारखं वाटतोय, तर लगेच मी काहीतरी 4 गोष्टी बघून मला असं की ठीक आहे आपलं माती भुसभुशीत आहे, म्हणजे कोरडं नाही झालंय काही. तुझ्या सोशल मीडियावरती पण ते आम्ही बघतो की मला शेअर करायला खूप आवडतं, पुस्तकांची लायब्ररी, किंवा तू जाशील तिथल्या काही छान गोष्टी अशा वेगळ्या तुझ्या ह्याच्यावरती इन्स्टावरती वगैरे असतात. प्रत्येक शुक्रवारी किंवा शनिवारी प्रयत्न करते की अरे मुंबईत तुम्ही काय बघू शकता, आणि नॉट प्रेक्षणीय स्थळ किंवा फिल्म्स, हे नाटक, तो कार्यक्रम, तिथे काय कथा वाचन, तिथे अमुक काहीतरी कवितेचं आहे, तिथे पुस्तकांचं प्रदर्शन आहे. मला खूप मजा येते हे सगळं, आणि मला खूप भारी वाटतं जर कोणी ऍक्च्युअली केलं की, आणि लोक जातात बिकॉज लोकांना माहिती आहे. सो हे मला भारी वाटतं, आणि हे मला डेफिनेटली, आणि अर्थातच संधी, मला असं वाटतं आजच्या काळात संधी ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि त्यात आहे नशिबाचा भाग. खोटं कशाला बोला, म्हणजे तुम्ही टॅलेंटेड असता, पण टॅलेंटेड सगळेच आहेत, म्हणजे तुम्ही असे काही अमेझिंग वेगळे नाही आहात, पण तुम्हाला त्या क्षणी ती संधी मिळणं, अर्थातच त्याचं तुम्ही सोनं करणं ते आहे. पण त्यामुळे इतक्या मोठमोठ्या लोकांना भेटणं, त्यांचा वेळ त्यांनी मला दिला, त्यांनी मला सिरियसली घेतलं टू बिगिन विथ, हेच मला या फील्डने दिलंय ना. बरोबर, की मी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी अप्रोच केला आणि तुम्ही हो म्हणालात, तुम्ही मला कन्सिडरही करावं की ही कोण आहे, अच्छा मी देईन, हेही तुम्हाला वाटलं, हे माझ्यासाठी, म्हणजे हे या निमित्ताने मी जर कोणी ज्यांचे मी इंटरव्ह्यूज घेतलेत त्यातलं चुकून माकून कोणी बघत असेल तर मला खूप मोठं थँक्यू म्हणायचंय की तुम्ही मला संधी दिली तुमच्याशी बोलण्याची. मला खूप भारी वाटतं. मला असं अजिबात माज नाही मी तर रेडिओ जॉकी आणि तुम्हाला तर काय तुमचं प्रमोशन, प्लीज यार, ह्या सगळ्याच्या खूप पलीकडे होतात. आजकाल सगळेजण स्वतःला सोशल मीडियावर प्रमोट करतात, राईट? तर असं काहीच आपल्याला गैरसमज असण्याची गरज नाहीये. बरोबर. पण यू वोंट बिलीव्ह मी, अर्धा तास असलेली माणसं 1.5 तास म्हणजे एडिट करताना किती वेळ माझ्या नाकीनं आले की मी आता ह्याच्यात काय म्हणजे मी काढू. सो एका पॉईंट नंतर मी एडिट करणंच बंद, मी अख्खच्या अख्खं टाकते, घ्या, मला नाही करायचं. बरोबर आहे. पण इतका वेळ ही इतकी मोठी आणि बिझी माणसं देतात, मला अत्यंत अप्रूप वाटतं, आणि आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल फॉर. आणि हे तुझं आतापर्यंतचं सगळं, म्हणजे तू छान बोलतेस, सादरीकरण, आणि तुझ्यातला तो टॅलेंट दिसतो म्हणून असं होतंय. आता मी जाता जाता एक तुला प्रश्न विचारते. आरजे या क्षेत्रात यायचंय मुलांना, पालकांचा बरेचदा अशा क्षेत्रांना विरोध असतो, जी वेगळी करिअर्स असतात त्यांना टिपिकल साच्यामधून जायला आवडतं. मुलाला आवडत असतं, कधी पालकांना पटत नसतं, कधी पालकांची इच्छा असते, कधी मुलांना आवडत नसतं. तर या क्षेत्रात यायचं असेल तर मुलांना आणि पालकांना तू आरजे म्हणून काय सल्ला देशील? पालकांना मी हे सांगेन की रेडिओ जॉकी, मी सुरुवातीला म्हटलं तसं, एका कंपनीसाठी काम करतो, विच मीन्स त्याला पगार मिळणार असतो. सो तुमचा जो मेन प्रश्न आहे की इथे शाश्वती नाही आहे, तेच इथे कोडलं जातं, कारण ही नोकरी आहे. तुम्हाला जर हवं असेल की तुमच्या पाल्यांनी एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी करावी, तर दिस इज एक्झॅक्टली दॅट. फक्त नोकरीवर आल्यानंतर तो किंवा ती 24 तास लॅपटॉप समोर बसणार नाहीये, तर ते थोडा वेळ हेही करणार आहेत, तेही करणार आहेत, तेही करणार आहेत, आणि तेही करणार आहेत. ही या क्षेत्रातली फ्लेक्झिबिलिटी आहे, किंवा जे अशाश्वतपणा जो आहे तो कामाच्या स्वरूपाचा आहे, कामाचा फंडामेंटली नाहीये. प्रोव्हाइडेड यू गेट अ जॉब, हेही मी सांगू इच्छिते. प्रत्येक रेडिओ स्टेशनवर लिमिटेड, सगळ्या मुलांना मी हे सांगू इच्छिते की प्रत्येक रेडिओ स्टेशनवरती काही स्लॉट्स असतात शोजचे, आणि जोपर्यंत एक आरजे तिथे असतो दुसरा अर्थातच करू शकत नाही, विच मीन्स की संधी लिमिटेड आहे. असं नाही की धपाधप की तुम्ही भरपूर ऍक्टर तुम्ही बनू शकता, कारण फिल्मही आहे, नाटकही आहे, सिरीजही आहे, वगैरे वगैरे. इथे असं नाही, इथे लिमिटेड आहे. सो तुमची जर तयारी असेल की त्याच्यासाठी लागणारी मेहनत मी करेन, आणि मग मी माझ्या नशिबावरती सुद्धा तेवढा भरोसा ठेवेन की मला कदाचित संधी मिळेल, मग व्हॉट एव्हर, तर ग्रेट.
नाहीतर मी मगाशी म्हटलं तसं रेडिओ जॉकीच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बाकीचे स्किल्स पण घेतलेत तर तुम्ही तरीही एका रेडिओ स्टेशनमध्ये काम करू शकता. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही एकदा एका स्टेशनमध्ये आलात की त्यानंतर कधी कधी तुमचं टॅलेंट तुमचे सिनियर्स बघतात आणि मग तुम्हाला कदाचित रेडिओ जॉकी बनण्याची संधी सुद्धा देतात, जेव्हा ती संधी उपलब्ध होते तेव्हा. हे तुमच्या हातात नाहीये. तर पालकांना हा सल्ला आहे की जर त्यांना करायचं आहे तर ग्रेट, त्यांना करू देत. पण जर कोणीही म्हणजे पालक किंवा मुलं फक्त ग्लॅमरचा विचार करून सेलिब्रिटीज सोबत फोटोज काढता येतील, त्यांच्यासोबत बसता येईल, त्यामुळे आपल्याला अमुक नाटकाचं तमुक तिकीट मिळेल, मग कदाचित आपण चित्रपटांमध्ये पण काम करायला लागू, मग कोणीतरी दिग्दर्शक येईल आणि आपल्याला बघेल आणि तो म्हणेल की माझी नेक्स्ट हिरोईन तूच वगैरे, असं सगळं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज या क्षेत्रात येऊ नका. कारण काय होतं, अशी माणसं या क्षेत्रात येतात आणि मग ती या क्षेत्राची क्वालिटी खाली करतात आणि मग दॅट बिकम्स द न्यू स्टँडर्ड विच बिकम्स अ प्रॉब्लेम फॉर पीपल हू जेन्युइनली वॉन्ट टू वर्क. तर जर तुम्हाला छान करायचं नाही तर मग नका येऊ. बस माझं एवढंच म्हणणं आहे. कारण ती जर पातळी ढासळली ना तर दॅट बिकम्स अ न्यू स्टँडर्ड अँड दॅट इज अ प्रॉब्लेम, असं मला वाटतं. बरोबर आहे अगदी. सो जर तुम्हाला जेन्युइनली करायचंय ग्रेट. खरंच खूप छान आणि मोलाचा सल्ला दिलायस तू पालकांना आणि मुलांना. कारण असं असतं, ग्लॅमर हेच सध्या सगळ्यांचं म्हणजे एक झालं की अगदी लहान मुलांना सुद्धा ग्लॅमर असतं म्हणून वाहिन्यांवरती पाठवायचं, काम करून घ्यायचं. म्हणजे कोणी नवीन जर रेडिओ जॉकी जॉईन जरी झाला असेल तरी तुम्ही नोटीस करा, तो किंवा ती हे नाही सांगणार की त्यांना पहिल्यांदा रेडिओ लिंक करून कसं वाटलं, किती भीती वाटली, लिस्नर काय आले. ते पहिल्या सेलिब्रिटी सोबतचा फोटो आधी टाकतील. खरी फॅक्ट सांगितलीस तू. आणि मला खरंच असं वाटतं की कोणत्याही सेलिब्रिटी सोबत आपण फोटो काढून आपण मोठे होत नाही. खरंय, भाजीवाला आपल्याला 4 रुपयाचंही डिस्काउंट देत नाही. सो इट इज पॉइंटलेस. हे सगळं आपलं एक 5 मिनिटाचं इमॅजिनरी समाधान आहे की वाव मला लोक असं परसिव्ह करतील. लोकांच्या परसेप्शनचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते तुम्हाला जॉब देतात किंवा ते तुम्हाला पैसे देतात. किती लोकांना मिळतात? नाही मिळत. सो विच मीन्स इट्स युजलेस. बरोबर. खरंच तू तुझ्या या करिअरचे सगळे वेगवेगळे जे पदर आहेत ते तू छान उलगडून दाखवलेस आज. म्हणजे की कसं आहे हे क्षेत्र, अगदी रेडिओ जॉकी काय काय करावं लागतं या ह्याच्यासाठी आणि किती तयारी आहे, किती मेहनत आहे यामागे, हे सगळ्या गोष्टी तू छान उलगडून दाखवल्यास. आमच्या कुछ तो हटके या आमच्या नवीन करिअर सदरात तुझा पहिला आम्ही खरं तर इंटरव्ह्यू घेतो आहे आणि हे क्षेत्र लोकांपर्यंत आपण पोचवतोय, वेगवेगळ्या त्याचे पदर उलगडून आपण दाखवतोय, जेणेकरून जे मुलांच्या मनात, पालकांच्या मनात एक जे कल्पनेचं वलय निर्माण झालेलं असतं की हे असं असतं त्यांचं आयुष्य, तर ते तसं नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये काय करावं लागतं हे खूप वेगळं आहे. सो तू पण खूप छान आहे. सो जर तुम्हाला इच्छा असेल, तुमचं व्यक्तिमत्व तसं आहे की तुम्हाला छान काहीतरी क्रिएट करायचं आहे आयुष्यात, प्रत्येक दिवशी तुम्हाला, मला कोण बरं हे बोललेलं, मला असं वाटतं अमृता खानविलकर एका इंटरव्ह्यूमध्ये माझ्या म्हणालेली की देवाने मला जे स्किल दिलंय त्याचा रोज मी तितका वापर करतेय का की जेवढं दिलंय. हा प्रश्न मी स्वतःला रोज विचारते आणि मला ते इतकं पटलंय की ते इतकं खरं आहे की तुम्हाला जर खूप छान काहीतरी करता येतंय ना, खूप छान तुम्हाला करायचंय तर प्लीज या. अशा चांगल्या लोकांची गरज सगळ्याच क्षेत्रात आहे, नॉट जस्ट रेडिओ जॉकी. पण हे जे अर्धवट पिवळं होणं, हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे. हे फक्त एकच बाजू बघतात आणि त्यांना एकदम फॅसिनेशन होतं आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही. एखाद्या सेलिब्रिटीनी काय म्हणतात असं तुम्हाला एक सही दिली आणि स्माइल केलं, डज नॉट मीन ते तुम्हाला लक्षात ठेवतात आणि त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवून तुमच्या आयुष्यात खरंच काही फरक होत नाही. तर मग कशाला म्हणजे हा अट्टहास. येस, यू आर राईट. सो खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आम्हाला आणि खरंच तू खूप छान समजावूनही सांगितलंस, आम्हाला वेळ दिलास, आमच्याशी संवाद साधलास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानते मी. थँक्यू सो मच मला बोलावल्याबद्दल. आणि मला इतकं भारी वाटतं की तुम्हीच माझ्या स्टुडिओमध्ये आलायत आणि मला खरंच हे की मी नेहमी त्या बाजूला असते, तर ह्या बाजूला बसणंच मला मुळात सुरुवातीला असं होत होतं की कसं मी बोलू आता हे. पण खूप मजा आली आणि खूप छान प्रश्नही होते. थँक्यू सो मच. वेळा बोलता बोलता फक्त प्रश्न सेलिब्रिटी ओरिएंटेडच असतात की मग तुम्ही अमुकला भेटलात का, मग तमुकने तुम्हाला काय कॉम्प्लिमेंट दिली. पण दिस वॉज व्हेरी करिअर ओरिएंटेड आणि आय होप की 4% लोकांना तरी त्याचा फायदा होईल. आणि अगदी तुम्हाला आरजे जरी नसेल बनायचं तरी वाचन तर तुम्ही एनिवे सुरू करू शकता. प्लीज. येस येस, थँक्यू सो मच वन्स अगेन. येस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला यूट्यूबवरती कमेंट करून जरूर कळवा.
जसं कुछ तो हटके हे सदर तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकणार आहात, तसं तुम्ही ते अंकात वाचूसुद्धा शकणार आहात. त्यामुळे ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी ते वाचून या क्षेत्रात यायचं की नाही हे तुम्ही ठरवा. आणि शेवटी वयम मासिकाचे जर सभासद नसाल तर सभासद जरूर व्हा. थँक्यू सो मच.